हे बाजूला आहे रे पंकज केंगे, भरत वाघ, जयवंत केंगे, नरेश वाघ, मोहन उघडा, किरण उघडा, संजय किरण निरगुडा, विशाल दरवडा, अभय निरगुडा, विराजी निरगुडा, दिलीप निरगुडा, राहुल निरगुडा, तसेच राहिलेले कोणी नाव घ्यायचं असेल असे सगळे आमचे तरुण मंडळी, ग्रामस्थ मंडळी यांच्या सर्वांच्या मेहनतीने आणि आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव, अध्यक्ष माननीय श्री मोहन सर वारगडे, सचिव, उपाध्यक्ष माननीय श्री भगवान भगत, माननीय श्री जयराम उघडा, खजिनदार माननीय श्री बालचंद्र सांबरी, सचिव, तसेच माननीय श्री महेश दादा निरगुडा, सहसचिव, तसेच आपले सर्व कमिटीचे सदस्य यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्याला या 4 दिवसात भव्य सामने आयोजित केल्याने सर्व मंडळींचे मान्यवरांचे मनापासून जय हनुमान क्रीडा मंडळ बेडगावच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहे। तसेच या स्पर्धेसाठी उत्कृष्ट असे आपल्याला रोख मदत केलेली आहे असे फुल नाही फुलाची पाकळी या स्पर्धेसाठी मान्यवरांनी दिलेली आहे। सर्वात प्रथम आपले सर्वांचे लाडके आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेब यांनी देखील आपल्याला रोखमध्ये अशी मदत केली। महेश दादा खारे उपसरपंच, तसेच माननीय आमचे मामा मंगल दादा दानू दरवडा, तसेच माननीय श्री अनिलजी मासावकर साहेब माझे सासरे, तसेच माननीय गोविंद दादा वाघ, तसेच आपल्या तहसीलदार कार्यालयाच्या ताई राहीताई नेवाळे मॅडम, तसेच आपले 7 पाहुणे कुलकर्णी सर, या सर्व लोकांनी आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी या स्पर्धेसाठी दिलेली आहे। या सर्व मान्यवरांच्या बेडगावच्या वतीने मनपूर्वक आभारी व्यक्त करतो आणि या स्पर्धा अशा उत्कृष्ट चालू आहे। सगळे काय रे आहे आमचा बेडगाव हा जुन्या जाणता कबड्डीसाठी आमचे टॉपला आहे आमचा बेडगाव। यापूर्वी 9 वर्ष अगोदर आमच्या क्रीडाध्यक्ष सुरेश दादा उघडा, तसेच आमचे मार्गदर्शक शिवाजी दादा मध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली मॅचवर मॅच झालेल्या होत्या। त्यानंतर 9 वर्षानंतर या 2025-26 दरम्यान आपल्या अध्यक्षाच्या परमिशनने अध्यक्षाखाली आपल्याला लवकरात लवकर भेटली यासाठी अध्यक्ष साहेबांचा सर्व काय काम आहे बेडगावच्या तर्फे आभार काय काम आहे का आणि पुढील समाजोपयोगी अशी विनंती करतो। कर नंतर जरा टाइम करेल खूप छान केलं, मनापासून खूप आभारी आहे। आपण या ठिकाणी आपल्या मैदानाकडे वळूया। मला वाटतं या सामना संपल्यानंतर मी पुकार देतो मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 मैदान क्रमांक 2 वर चालू असलेला सामना डिक्सर पाली विरुद्ध सुतार झाला। हा सामना संपल्यानंतर सोंडेवाडी विरुद्ध नंबरवाडी, सोंडेवाडी विरुद्ध नंबरवाडी या दोन्ही संघाने आपापला संघ घेऊन मैदान क्रमांक 2 वर यायचं आहे। त्या अगोदर रिकॉर्डिंगसाठी सोंडेवाडीचा कर्णधार आणि नंबरवाडीचा कर्णधार या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी एक प्रतिनिधी समावेशन कक्षेमध्ये यायचंय। बघा आपल्यापर्यंत आवाज जात असेल तसेच मैदान क्रमांक 1 वर चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना तळेवाडी विरुद्ध सतीशवाडी या दोन्ही संघांचे संघ घेऊन मैदान क्रमांक 1 वर हजर यायचंय। त्या अगोदर रिकॉर्डिंगसाठी व्यासपीठावर यायचे तळेवाडीचा कर्णधार आणि सतीशवाडीचा कर्णधार। मला वाटते तळेवाडीच्या कर्णधार रिकॉर्डिंग झाली नाही, तर सतीशवाडीचा कर्णधार नाना उघडा आपण कुठे असाल तर या ठिकाणी समाजाच्या कक्षामध्ये यायचं आहे। आपला आवाज आपल्यापर्यंत जात आहे।
सुंदर असा सामना आणि सुंदर असे पंच या ठिकाणी भूमिका बजावत आहे. मैदान क्रमांक 1 वर पोहोचतील काही मिनिटात आणि सेकंदामध्ये आपण याकडे सर्वात लक्ष असेल तर आपण मैदानाकडे वळूया. मैदान क्रमांक 2 वर सुंदर असा एक रायडर डिक्सन पायचा एक सुंदर असा एक शरीर असतो आणि एक मला वाटतं खाली अशी तरंगलेला 5 नंबर असलेला आणि हाच आपला एक ओपन मध्ये एक अतिशय नावाने सुंदर अशी खेळी अप्रतिम खेळी सुतारकड्या संघामध्ये त्या खेळाडूचं नाव आहे सचिन. एक चांगली अशी डावा आणि उजव्या कोपऱ्यामध्ये एक चांगली अशी चढाई आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण त्यांनी गेल्या वर्षी कोशीर या ठिकाणी ज्या ओपनच्या स्पर्धा झाल्या होत्या अतिशय सुंदर खेळ केली होती. एक चांगला असं डोळ्याला पाळणं पडणारा असं आणि मैदानाच्या बाहेर आणि एका गुणाची कमाईची सुद्धा संघाकडे तसेच त्याला प्रॅक्टिस करण्यासाठी प्रदीप एक चांगला असा मजबूत भाग्याचा एक शरीर असतं. 3 खेळाडूंनी सुपर टॅकलला चान्स असेल एक उजव्या कोपऱ्यामध्ये चांगला जिंकला आणि तेवढीच ताकद आणि मला वाटतं पंचांचा एक आकाशामध्ये दावे ठोकलेले आणि त्याचं एक नावालेला उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू राजेश बसवा या ठिकाणी आपला संघ घेऊन या कर्जत तालुक्यामध्ये त्यांच्या या ठिकाणी खेळण्यासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या या ठिकाणी उपस्थिती नोंदवलेली आहे. काहीतरी होते स्वतः कर्णधार जीवन केले आणि चांगला अशी खेळ केली होती. खरोखरच माझे मित्र जीवन चिडे आणि चांगल्याचा प्रयत्न केला होता पण अपयश आला. यशाच्या मार्गाने होते पण काही मिनिटांमध्ये त्याला अपयश आला आणि ते मैदानाच्या बाहेर जात आहे. आणि पुन्हा एकदा बघूया चिंचवली एक नौका संघ गेल्या वर्षी अति फॉर्म मध्ये असताना चिंचवली हा संघ होता पण या वर्षी या दुसऱ्या सीझन मध्ये खेळताना दिसत आहे. बघूया आता आपण बघूया चांगला असं एक चांगली अशी आधी खाली आणि संकटात पंचांकडे सुभाष वाघ एक काम पण बघूया. कुणाची बाजू न घेता अतिशय निर्णय देत असतात. आपले बंधू आहे ते महेश शिंगवा खूप चांगल्याशी निर्णय देत असतात. सर्वांची लाडकी आहे ते 96 आता कोणतरी येणार गौतम वाढून बसले. रस्त्यावरती 4 व्हीलर आले आहेत आणि जे बाहेरचे प्रेक्षक काहीतरी बाजूला व्हायचे ते 4 व्हीलर त्या थोडंसं रस्ता जाण्यासाठी जागा ठेवायची आहे. थोड्याच वेळात पाहुणे आले आणि आपला जो जागा आहे तो मोकळा करायचा आहे. समोरच्या गेट मधून जे प्रेक्षक आहे ते बाजूला व्हायचं आहे आणि येणारा जाणारा रस्ता मोकळा करायचा विनंती असेल. आज विनंती असेल थोडा प्रेक्षक विनंती आहे
आवडीने पाहायला मिळतोय कबड्डी आणि अंकाचा खेळ म्हणजे कबड्डी, वट वृक्षाची सावली म्हणजे कबड्डी आणि सर्वांना एकत्र आणणारा व्यावसायिक म्हणजे कबड्डी. बघा कबड्डी हा असा अर्थ म्हटलं जाते, क म्हणजे कंकर, ब म्हणजे बहादूर आणि ब म्हणजे डेंजर, हा कबड्डीचा अर्थ आहे. सुंदर असे सामने पाहायला मिळतोय. मैदान क्रमांक 1 वर आणि चांगला असा डिफेन्स पाहायला मिळतोय. चांगला ब्लॉक होल्डर या ठिकाणी म्हटलं जाते. एक जीवन मला वाटते स्वतः जी आपली डिफेन्स बाहेर मैदानाच्या बाहेर जाताना आणि आता मात्र चिंचोली संघ संकटात काहीतरी थोडंसं अडचणी सापडतोय. कोपरेकडे संघ खेळी करावं लागेल चिंचोली या संघाला. बघा पुन्हा एकदा मी वारंवार तुम्हाला ऐकायला लक्ष द्या. मैदान क्रमांक 1 वर चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना तळेवाडी विरुद्ध सत्तीचीवाडी, तळेवाडी विरुद्ध सत्तीचीवाडी या दोन्ही संघांनी आपापला संघ घेऊन मैदान क्रमांक 1 वर आले. शेवटचा आणि अंतिम दोन्ही संघाला आणि मैदान क्रमांक 2 वर सोंडेवाडी विरुद्ध नंबरवाडी, किती शिकवतात मैदान क्रमांक 2 वर आधारायचे. शेवटचा आणि अंतिम गुगल या दोन्ही संघाला एका वेळेस दोन्ही संघाच्या प्रतिनिधींनी रिझर्व्हसाठी यायचं आहे. सतीश कर्णधार नाना उघडा आपला आवाज झाले. कबड्डी म्हणजे एक विचारांचा खेळ, राजेश या दोन्ही संघाचे बघा आपला आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. शेवटचा अंतिम दोन्ही संघाच्या कर्णधार गुरुमाडी बोल नाश्याने बोल. तसेच श्रीकृष्ण ब्रह्मोली आणि काळाचीवाडी गणेश जय म्हणून कर्णधार काळाचीवाडी जय आणि श्रीकृष्ण ब्रह्मोली ओ संघ. मला वाटतं ब्रह्मोली संघाने रिपोर्टिंग झालेला आहे. तर विरुद्ध संघ काळाचीवाडी या संघाच्या कर्णधार या ठिकाणी यायचे. आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तर लवकरात लवकर यायचं. तसेच कळम सुधागड आणि कळगडे खालापूर, कळगडे खालापूर आपला मित्र रमेश माडे संघाचा कर्णधार आणि कळम सुधागडचा कर्णधार जगन आंबीर. जगन कर्णधार असेल त्या दोन्ही संघाच्या कर्णधार या ठिकाणी यायचे. कळम सुधागड आणि कळगडे खालापूर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी रिपोर्टिंग साठी यायचे. बुलगार संघाचा कर्णधार सुरेश आशिनी संघाचा कर्णधार आधी कर्णधार. जर कुठं असाल तर या ठिकाणी यायचंय. आपला आवाज आपल्यापर्यंत कानापर्यंत पोहोचत असेल कारण रिपोर्टिंग साठी यायचं. आपला साधा मैदान क्रमांक 1 वर लागणार आहे. तर लवकर लवकर यायचं आहे कारण प्रतिस्पर्धी संघ बुडवून हा संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. जर संघ नाही आला तर टायमिंग लागण्यात येईल. त्यानंतर आपण पॅरेंटिंगच्या मार्ग याच्यावर जावं लागेल. त्याची नोंद घ्यायची. थोड्याच वेळाच्या ठिकाणी आपल्या पाहुणे आले गेले तर या ठिकाणी जागा खाली करायचे.
आपले पोलीस जगदीश दरोडे साहेब यांनी त्वरित या ठिकाणी समावेशित कक्षामध्ये यायचे. कुठे असतील तर लवकर येते जगदीश दरोडा पोलीस साहेब, तर आपण या ठिकाणी लवकर या ठिकाणी यायचं समावेशित कक्षामध्ये यायचंय. पाहुण्यांना थोडी पाण्याची सोय करा. चिंचवली या ठिकाणी यायचं रिपोर्टिंगसाठी चिंचवली. जगदीश दरोडे साहेब पोलीस साहेब आपण कुठं असाल तर या ठिकाणी यायचंय. थोड्याच वेळात त्या ठिकाणी पाहुणे आलेले आहेत, तर या ठिकाणी समावेशित कक्षामध्ये यायचंय. तर गुन्हेगार आपण या ठिकाणी स्कोरर आपण जो गुन्ह्याचे कोण विजय झाला असतो त्या ठिकाणी घेऊन यायचंय, जेणेकरून आपल्याला विजय संघाचे नाव लिहायला लागते.